भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक लालाजी चव्हाण, सदस्य मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना, माजी पंचायत समिती सदस्य मालेगाव आणि सौ विद्या लालाजी चव्हाण सामाजिक कार्यकर्त्या तसेच लालाजी चव्हाण मित्रमंडळ जवळका रेल्वे. संविधान हा सर्वात मोठा ग्रंथ प्राध्यापक कांगणे यांचे प्रतिपादन. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेले भारतीय संविधान हे देशातील सर्वात मोठा आणि मार्गदर्शक ग्रंथ असून प्रत्येकानं त्याचा अभ्यास करावा असं प्रतिपादन ज्येष्ठ व्याख्याते प्राध्यापक विठ्ठल कांगणे यांनी केलं आहे. आंबेडकर जयंतीनिमित्त जय भीम युवक मंडळच्या वतीनं आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. 11 ते 14 एप्रिल दरम्यान विविध उपक्रमांचं आयोजन करण्यात आले होते. यामध्ये पुस्तक प्रदर्शन, रक्तदान शिबिर, आरोग्य तपासणी यांचा समावेश होता. तसेच स्पर्धा परीक्षेत यश मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला नागरिकांची मोठी उपस्थिती होती. टाइम्स ऑफ महाराष्ट्र न्यूजसाठी महेश कांबळे, मसवडमान प्रतिनिधी. या फ्यूजला डोसनियान, त्या फ्यूजला डोसनियान, आल्या थिलंग्या गेल्या थिलंग्या, तिन्ही फ्यूज पाडते, अख्ख्या गावाची लाईट घालते आणि भिकारचोट सकाळी पुन्हा डायलॉग घालते, भारत माझा देश आहे बरं का. म्हणजे मेंटॅलिटी काय आहे की आपल्या लोकांना मोठं करायचं शिका, आपल्या लोकांचा सन्मान करायचं शिका, आपल्या लोकांचं कौतुक करायचं शिका. आपल्या गोरगरीब पोरांनी एवढ्या मोठ्या पदाला गवसणी घातली ही साधी सुधी गोष्ट नाही. बाबासाहेब आंबेडकर यांच्या चरित्रावर आपण येणार आहेत, पण गुणवंत सहज घडत नसतो. या ठिकाणी गोरगरिबाचं पोरग आहे, ज्याचा बाप गावाकडे कुठंतरी एखाद्या काल्याच्या कीर्तनामध्ये, त्याचा बाप एखाद्या गावात झालेल्या कार्यक्रमामध्ये, त्याचा बाप ग्रामपंचायतीच्या सभेमध्ये, कुठंतरी एखाद्या विचारमंचावर सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक बोलत असतील आणि याचा बाप कुठंतरी कोपऱ्यात उभा राहिला असेल. पण आज त्यांनी मिळवलेल्या पदामुळं गावातली कुठली सभा हो द्या, याच्या बापाला विचार मंचावर बसण्याची संधी ह्या पोरांनी उपलब्ध करून दिली. आणि त्याचं कारण काय असेल तर आपल्या बापानं दिलेला राज्यघटनेतला कलम 16चा अधिकार. याचं कारण काय असेल तर आपल्या बापानं दिलेला राज्यघटनेतला कलम 16चा अधिकार. मग बापानं कलम 16 मध्ये काय काय दिलं? बाबासाहेबांना घटना लिहिताना मी आवर्जून सांगेन की ज्या घटकावर जास्त अन्याय झाला त्या घटकाचा उद्धार करण्याचं काम पहिल्यांदा बाबासाहेब आंबेडकरांनी केलं. मग बाबासाहेब आंबेडकरांनी मनुष्य जातीचा उद्धार करताना पहिले जात आणि धर्म हा बाजूला केला आणि पहिल्यांदा उद्धार कोणाचा करायचा आहे तर बाबासाहेबांनी ठरवलं पहिल्यांदा उद्धार मला या देशात कोणाचा करायचा आहे तर तो महिला वर्गांचा. आज विचार मंचावर एवढ्या पोरात एक पोरगी थाटात बसलेली आहे. इथल्या कुठल्या धार्मिक ग्रंथामुळे नाही, आपल्या बापाच्या संविधानामुळे ही गोष्ट लक्षात घ्या. पोरीला मधात बसण्याचा अधिकार नव्हता. पोरगी कधी स्टेजवर येईल आपण स्वप्नातही पाहिलं नव्हतं. इथं बसलेली माता मावल्या नटापटा करून बसतील, आहा